श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील बौद्ध पौर्णिमा. वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा त्याचबरोबर पिंपळ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. गौतम बुद्ध हे भगवान श्री हरी विष्णूंचा 9वा अवतार म्हणून मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची त्याचबरोबर पौर्णिमा तिथी आहे आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजाही करायची आहे. तर पहा, पूजेबरोबरच आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील या दिवशी करायचे आहे. सकाळीच आपल्याला घरामध्ये असं हे एक झाडाचं पान घेऊन यायचं आहे. हे पान जर आपण आपल्या घरामध्ये सकाळी घेऊन आला तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, संकट आहेत ते दूर होऊन जातील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. हा कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, या वैशाख महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा त्याचबरोबर पिंपळ पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच आपल्याला या दिवशी पिंपळ झाडासंबंधित काही उपाय हे करायचे आहेत. तर पहा, जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की करून पहा. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. घरामध्ये लक्ष्मी ही खेळती राहील आणि घरामध्ये आर्थिक अडचणी ह्या दूर होऊन जातील. म्हणूनच यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच एक पिंपळाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं. हे पान घरी आणताना कुठेही तुटले फुटलेलं किंवा खराब झालेलं पान आणायचं नाही. पान हे व्यवस्थित आणि चांगलंच आणायचं आहे. पान आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलने तुम्हाला ते धुवून काढायचं आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. हा उपाय करत असताना देवघरातील दिवा आणि धूप अगरबत्ती आपल्याला अगोदर लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला थोडंसं चंदन जर असेल तर ते चंदन घ्यायचं आहे. चंदन नसेल तर तुमच्याकडे कुंकू असलं तर ते घ्या. चंदन किंवा कुंकू तुम्ही घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं गावरान तूप आपल्याला टाकायचं आहे आणि ते थोडं चांगलं मिक्स करायचं आहे आणि काडीच्या साह्याने त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती लिहायची आहे. तर पहा, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, नोकरी प्राप्तीबद्दल असू द्या किंवा धनप्राप्तीबद्दल असू द्या किंवा मग तुमच्या घरामध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला त्यावरती लिहायची आहे. बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. तर तुमची जी बी इच्छा असेल तर ती तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. तर पहा, ही इच्छा पानावर लिहिल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची तुम्ही जेव्हा पूजा कराल त्याच्या समोर तुम्हाला हे पान ठेवायचं आहे. हे पान तुम्ही माता लक्ष्मीसमोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्या पानावरती हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती परत एकदा व्यक्त करायची आहे. पहा, ही बुद्ध पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा जी आहे तर ती भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांच्या समोरच हा उपाय करायचा आहे. पहा, पिंपळाचं झाड जे आहे तर ते भगवान श्री हरी विष्णूंचंच एक स्वरूप आहे आणि त्या झाडावरती पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही निवास करत असते. म्हणूनच आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्या झाडाचं हे एक पान जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे. अशा पद्धतीने आपली जी काही इच्छा आहे तर ती त्यावरती लिहून आपल्याला व्यक्त करायची आहे. आता पहा, हे पान तुम्ही तिथे ठेवल्यानंतर तुमची इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच विष्णू सहस्त्रनामांचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल.
त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. फलश्रुती सकट तुम्हाला एक वेळा हे श्री सूक्त पठण करायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंकडे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी, त्या पूर्ण करून घेण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हे पान तुम्हाला संपूर्ण दिवसभर तुमच्या देवघरासमोरच ठेवायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, हे पान तुम्हाला संध्याकाळी घेऊन जायचं आहे आणि तिथे तुमचं वाहतं पाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पान तुमची इच्छा व्यक्त करत तिथे सोडून द्यायचं आहे. असं म्हटलं जातं की आपण दर पौर्णिमेला अशा पद्धतीने जर आपली इच्छा व्यक्त केली आणि अशा पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर आपल्या ज्या इच्छा आहेत त्या भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी ह्या पूर्ण करतात. त्याचबरोबर तुम्हाला पैशांच्या संबंधित काही अडचणी असतील, तुमच्या हातून जास्तीचा पैसा हा खर्च होत असेल, तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, तुमच्या हातून जास्तीचा पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी एक पिंपळाचं पान हे तोडून आणायचं आहे आणि ते कवळं पान असेल तर ते अतिउत्तम. तर असं हे कवळं पान तुम्हाला तोडून आणायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे. असं केल्याने तुमच्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि त्याचबरोबर तुमच्याकडून जास्तीचा पैसा देखील खर्च हा होत नाही. त्यामुळे आपल्याकडे पैसा हा स्थिर राहतो. तर असा हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या सकाळी हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.